हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. सर्वज्ञ कोचिंग क्लासेसच्या ह्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मी तुमचा संस्कृत शिक्षक. तर SSC बोर्डाची परीक्षा जवळ येते आणि त्यात संस्कृत व्याकरणातले हे नवीन तक्ते. खरं सांगायचं तर थोडं टेन्शन येतं, नाही का? पण थांबा. आज आपण शशीन आणि भाविन हे जे दोन तक्ते आहेत ते पाठ न करता समजून घेणार आहोत. आणि तेही अशा पद्धतीने की जी आपण कधीच विसरणार नाही. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. हो, मनात पहिला विचार हाच येतो की अरे देवा, परत एक नवीन आणि अवघड तक्ता पाठ करायचा का? ही जी भीती आहे ती अगदी स्वाभाविक आहे. पण खरं सांगू, घाबरण्यासारखं यात काहीच नाहीये. आता एक गंमत बघा. काय होईल जर मी म्हटलं की ह्या नवीन तक्त्याची किल्ली म्हणजे की आपल्याकडे आधीपासूनच आहे? हो, आपल्या इयत्ता 9वीच्या पुस्तकात. आज आपण त्याच जुन्या ज्ञानाचा पाया वापरून हे नवीन आव्हान एकदम सोपं करून टाकणार आहोत. चला तर मग ही जी गुप्त किल्ली आहे ती वापरायची कशी ते पाहूया. आपला बेस, आपला पाया आहे 9वीमध्ये शिकलेला मरुत तक्ता. आणि याच पायावर आपण आज शशीन तक्त्याची एक पक्की इमारत बांधणार आहोत. तर आपला आजचा शब्द आहे शशीन. शशीन म्हणजे चंद्र. व्याकरणाच्या भाषेत याला इनंत शब्द म्हणतात. आता इनंत म्हणजे काय? अगदी सोपं आहे. ज्या शब्दाच्या शेवटी इन असा उच्चार येतो, जसं की शश प्लस इन झाला शशीन. आणि लक्षात ठेवा, हा एक पुल्लिंगी शब्द आहे. आता बघा, जर गेल्या वर्षी आपण मरुत तक्ता व्यवस्थित केला असेल तर शशीन तक्ता समजायला काहीच अवघड नाही. दोन्ही तक्त्यांची जी रचना आहे, जी बनावट आहे, ती जवळजवळ सारखीच आहे. आपल्याला पूर्णपणे नवीन तक्ता पाठ करायचाच नाहीये. हो, हे अगदी खरं आहे. हे दोन्ही तक्ते जवळपास 95% सारखे आहेत. आपल्याला फक्त त्यामधले 3 छोटे आणि महत्त्वाचे फरक लक्षात घ्यायचे आहेत. म्हणजे पूर्ण पाठांतराचा जो ताण आहे तो गेलाच म्हणून समजा. चला, फक्त त्या फरकांवरच आपलं लक्ष केंद्रित करूया. आपण ह्या फरकांना बदल असं न म्हणता अपग्रेड म्हणूया. म्हणजे मरुत तक्त्यामध्ये फक्त 3 छोटेसे अपग्रेड केले की आपला शशीन तक्ता तयार. मग पाहूया हे 3 सोपे अपग्रेड्स कोणते आहेत. पहिला अपग्रेड आहे प्रथमा एकवचनामध्ये. मरुत तक्त्यात प्रथमा एकवचन मरुत असंच राहतं, तिथे काही बदल होत नाही. पण शशीनमध्ये एक छोटासा बदल आहे. मूळ शब्दातला जो शी आहे त्याची वेलांटी दीर्घ होते आणि शब्द बनतो शशी. म्हणजे काय, तर फक्त पहिली वेलांटी दुसरी करायची, बस एवढाच बदल आहे. दुसरा अपग्रेड आहे षष्ठी बहुवचनात. मरुत तक्त्यामध्ये आपण शेवट तामने करतो, मरुताम. पण शशीनमध्ये ह्या तामच्या जागी आपल्याला नाम वापरायचं आहे. म्हणजे रूप बनेल शशीनाम. हा बदल महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. ताम नाही, नाम. आणि तिसरा म्हणजे शेवटचा बदल हा आहे सप्तमी बहुवचनामध्ये. मरुत तक्त्यात आपण मरुत सु असं म्हणतो. इथे शशीन तक्त्यात शशीत सु असं न होता शशीत सु असं होतं. म्हणजे चूच्या जागी येतो शू. संपलं. फक्त हे 3 बदल लक्षात ठेवले की आपला शशीन तक्ता तयार. बरं, हे 3 बदल तर आपल्या लक्षात राहिले. पण शशीन हा शब्दच कायमचा लक्षात राहावा यासाठी एक छोटीशी छान गोष्ट ऐकूया. एक गोष्ट जी चंद्र आणि सशाला एकमेकांशी जोडते. आणि हो, हे विश्लेषण आवडत असेल तर ह्या व्हिडिओला लाईक आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आपण कधी विचार केला आहे का की शशीन ह्या शब्दाचा अर्थ चंद्र का होतो? शश म्हणजे ससा आणि चंद्र ह्यांचा काय संबंध असू शकतो? ह्यामागे एक खूपच रंजक अशी पौराणिक कथा आहे. संस्कृतमध्ये ह्याची एक खूप सुंदर व्याख्या आहे. शशः यस्य अंके अस्ति सह शशीः. आता याचा अर्थ समजून घेऊया. शशः म्हणजे ससा, यस्य अंके म्हणजे ज्याच्या मांडीवर, अस्ति म्हणजे आहे आणि सह शशीः म्हणजे तो शशी. थोडक्यात काय, तर ज्याच्या मांडीवर ससा आहे तो म्हणजे शशी. अगदी बरोबर. आपल्या पौराणिक कथानुसार चंद्रावर एक ससा बसलेला आहे असं मानलं जातं आणि त्या सशामुळेच चंद्राला शशीन हे नाव मिळालं. गंमत म्हणजे ही कल्पना फक्त भारतातच नाही, तर आपण बघतो की अनेक कार्टून्समध्ये जसं की डोरेमॉनमध्ये सुद्धा चंद्रावर ससे राहतात ही संकल्पना दाखवली आहे. त्यामुळे आता शशीन म्हणजे चंद्र हे विसरणं शक्यच नाही. चला, आता शशीन तर आपलं पक्कं झालं. आता आपण भाविन तक्त्याकडे वळूया. भाविन म्हणजे भविष्य. हा एक नपुंसकलिंगी शब्द आहे. आणि सगळ्यात चांगली बातमी ही आहे की जर शशीन समजलं असेल तर भाविन तक्ता त्याहूनही कितीतरी पटीने सोपं आहे. नपुंसकलिंगी नामांचा एक अतिशय सोपा नियम आहे.
तो म्हणजे प्रथमा आणि द्वितीय विभक्तीची रूपं नेहमीच सारखीच असतात आणि तृतीयपासून सप्तमीपर्यंतचा संपूर्ण तक्ता पुल्लिंगी तक्त्याप्रमाणेच चालतो. म्हणजे काय तर भाविन तक्त्याच्या पहिल्या 2 ओळी सोडल्या तर बाकी सगळा तक्ता हा शशीन तक्त्याची हुबेहूब नक्कल आहे. म्हणजे आपल्याला नवीन काही पाठ करायचंच नाही. अगदी बरोबर. पण परीक्षेमध्ये एका ठिकाणी आपला गोंधळ होऊ शकतो, तो म्हणजे द्विवचनातील भाविनी या शब्दाच्या वेलांटीमध्ये. कधी वीला पहिली वेलांटी असते तर कधी दुसरी. हे लक्षात ठेवायला एक सोपी युक्ती, एक सोपी ट्रिक आहे. ही युक्ती आहे फक्त 2 आकड्याची, 12 आणि 21. हो, बरोबर ऐकलं. फक्त 12 आणि 21 हे आकडे लक्षात ठेवायचे. इथे 1 म्हणजे पहिली वेलांटी आणि 2 म्हणजे दुसरी, अर्थात दीर्घ वेलांटी. आता हे 12 आणि 21 वापरायचे कसे ते बघा. प्रथमा आणि द्वितीया द्विवचनात भाविनी लिहिताना 12 हा नियम वापरा. म्हणजे वीला पहिली वेलांटी 1 आणि नीला दुसरी वेलांटी 2. पण प्रथमा आणि द्वितीया बहुवचनात भाविनी लिहिताना 21 हा नियम वापरा. म्हणजे वीला दुसरी वेलांटी 2 आणि नीला पहिली वेलांटी 1. आहे की नाही सोपं? 12 आणि 21. आता या सगळ्या विश्लेषणाचा खरा फायदा काय ते पाहूया. आपण फक्त शशीन हा एक तक्ता शिकलो नाही, तर आपण एका पॅटर्नवर, एका रचनेवर प्रभुत्व मिळवलं आहे. आणि ह्या एका पॅटर्नमुळे अनेक शब्द आपल्याला सहजपणे तयार करता येतात. आता ह्या पॅटर्नची जादू बघा. शब्द आहेत स्वामीन, प्राणीन, विद्यार्थीन, योगिन. हे सगळे शब्द शशींप्रमाणे चालतात. म्हणजे स्वामींचं प्रथमा एकवचन काय होणार? स्वामी. योगींचं योगी. पाहिलंत? एका पॅटर्नमुळे कितीतरी तक्ते आपोआप तयार झाले. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की फक्त तक्ता घोकंपट्टी करू नका. त्यामागचा पॅटर्न किंवा तो नियम समजून घ्या. एकदा का तो पॅटर्न सापडला की संस्कृत व्याकरण अवघड नाही, तर एखाद्या कोढ्यासारखं रंजक वाटू लागतं. मरुतवरून शशीन आणि शशीनवरून भाविन हाच तो पॅटर्न आहे. आता जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न. व्याकरणातला असा अजून कोणता भाग आहे जो आपल्याला अवघड वाटतो? जरा विचार करा. कारण कदाचित त्यातही असाच एखादा सोपा, लपलेला पॅटर्न असेल जो आता आपण स्वतः शोधू शकतो. तर अशाच सोप्या पद्धतीने संस्कृत शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा. धन्यवाद.